नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर प्रकाश रोडिया, सहाय्यक प्राध्यापक वाणिज्य विभाग, रायसी शाहू महाविद्यालय स्वायत्त लातूर। आज आपल्या समोर गणित आणि भारतीय ज्ञान परंपरा या विषयावर चर्चा करणार आहे। यासाठी संस्कृतमध्ये एक श्लोक आहे की जो गणिताचं महत्त्व वर्णन करतो। हा श्लोक असा सांगतो की कालस्य गणनाच्चैव गणितक्रमणैव च गणितं विना सर्व कृतं व्यर्थम प्रजायते। या श्लोकाचा अर्थ असा होतो की ती कालगणना असो किंवा काहीतरी गतिक्रम या संबंधीचे क्रिया असो, या जर गणिताशिवाय विचारात घेतल्या तर त्या व्यर्थ आहेत। म्हणजे या सगळ्यांमध्ये गणितांचं महत्त्व खूप मोठं आहे। भारतीय ज्ञान प्रणालीचा विचार केला तर भारतीय ज्ञान प्रणालीमध्ये भारतीय संख्या प्रणालीचं अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। भारतीय संख्या प्रणाली ही जागतिक प्रभाव असणारी प्रणाली आहे, कारण की भारतीय संख्या प्रणालीमध्ये दशांश प्रणाली आहे। डेसिमल सिस्टीमचा या ठिकाणी उपयोग केलेला आहे। शून्याची संकल्पना भारताने जगासमोर मांडली। ब्रह्मगुप्त यांच्या ब्रह्मस्फुटिक सिद्धांत या ग्रंथामध्ये शून्याचे वर्णन करण्यात आलेले आहे आणि हा ग्रंथ सुमारे 7व्या शतकांमध्ये लिहिलेला होता। म्हणजे याच्यावरून आपल्या लक्षात येतं की किती पुरातन कालापासून गणितीय संकल्पना आमच्या देशामध्ये उपयोगात आणल्या जात होत्या। भारतीय स्थान मूल्य प्रणाली, ज्यालाच प्लेस व्हॅल्यू सिस्टीम असं आपण म्हणू शकतो, ही देखील आमच्या देशामध्ये उदयास आली आणि त्याचा वापर सुरू झाला। अंकाचे मूल्य असेल, त्याचं स्थानानुसार मूल्य असेल, हे देखील जगासमोर मांडण्याचं काम आमच्या देशातल्या गणितज्ञांनी केलं। म्हणून मोठ्या संख्यांचे कमी चिन्हांसह प्रतिनिधित्व करणे आपल्याला सोपे झाले आणि त्याच्यामुळे मोठ्या संख्या सहजपणे आपल्याला वाचता, उच्चारता आणि व्यवहारात वापरता आल्या। भारतीय संख्या प्रणालीचा विचार केला तर यामध्ये अनेक प्रकारच्या लिपी आपल्याला दिसून येतात। ब्राह्मी लिपी याचा आपण विचार करतो। अनेकदा पुरातन लिपीमध्ये ब्राह्मी लिपीचं नाव आपल्या लक्षात येतं। या ठिकाणी जी लिपी आपल्याला दिसून येते ही ब्राह्मी लिपी आहे आणि ही लिपी सगळ्यात पुरातन अशी होती। यानंतर ग्वाल्हेर लिपी आली, ती या ठिकाणी आपल्याला दिसते की ग्वाल्हेर लिपीमध्ये कशा प्रकारे अंकाचं वर्णन करण्यात आलं होतं। यानंतर संस्कृत, की जिला आपण देवनागरी लिपी म्हणतो, या लिपीमध्ये या प्रकारे अंकाचा उपयोग करण्यात आला। नंतर अरेबिक लिपी आली, ती या प्रकारे जगासमोर आपल्या देशाने मांडली आणि हळूहळू विकसित होत जात जात आपण नंतर आजच्या आधुनिक लिपीपर्यंत आलो। म्हणजे भारतीय संख्या प्रणाली या प्रकारे विकसित होत गेली। गणिताचा विचार केला आणि भारतीयांचं योगदान यावर आपण चर्चा करायला सुरुवात केली तर सगळ्यात अगोदर आपल्या समोर नाव येतं ब्रह्मगुप्त यांचं। ब्रह्मगुप्त यांचं योगदान म्हणजे शून्याची व्याख्या आणि त्याचा उपयोग हा कसा करता येईल हे जगासमोर मांडणारे सगळ्यात पहिले गणितज्ञ म्हणजे ब्रह्मगुप्त होय। यांनी झिरो ही संकल्पना, शून्य ही संकल्पना, त्याचे गणितीय उपयोग आणि शून्याच्या आधारावर गणितीय व्यवहार हे कसे करता येतील आणि ते सोपे पद्धतीने कसे मांडता येतील, गणितीय क्रिया कशा करता येतील, याची संकल्पना सगळ्यात अगोदर जगासमोर मांडली। त्यासोबत त्यांनी नकारात्मक संख्येचा शोध देखील घेतला की ज्याला आपण उणे किंवा मायनस व्हॅल्यू नंबर्स असे म्हणतो। त्या नकारात्मक संख्येचा शोध देखील ब्रह्मगुप्त यांनी लावला। ब्रह्मस्फुट सिद्धांत हा त्यांचा ग्रंथ जगात खूप प्रसिद्ध आहे। या ग्रंथामध्ये गणित आणि खगोलशास्त्रावर विस्तृत असं वर्णन ब्रह्मगुप्त यांनी केलेले आहे। शून्याच्या क्रियाची पहिली सिद्धांतिक मांडणी देखील ब्रह्मगुप्त यांनी केली। याच्यामुळे त्याला एक सूत्रबद्ध पद्धतीने मांडणे आणि त्याच्यातून गणिती क्रिया करून घेणे सहज सोपे झाले। ब्रह्मगुप्त यांचं बीजगणितातील योगदान देखील खूप मोठं आहे। अनेकदा समीकरणे सोडवण्यासाठी आपण वेगवेगळ्या नवीन पद्धती वापरतो। या अनेक नवीन पद्धतीचा उपयोग आपल्याला ब्रह्मस्फुट सिद्धांत या ग्रंथामध्ये बघायला मिळतो। तसेच रेखीय आणि घातांक समीकरणांसाठीची जी सूत्रे आहेत ती अनेक प्रकारची सूत्रे देखील ब्रह्मगुप्त यांनी आपल्या
त्या गणितातील ज्ञानातून जगासमोर मांडली. ग्रह ताऱ्यांच्या गणितीय विश्लेषण असेल, त्यासोबत खगोलशास्त्रातील ग्रह, चंद्र, ताऱ्यांच्या गतीचे अचूक मापन करण्याचे तंत्र देखील ब्रह्मगुप्त यांनी आपल्या ब्रह्मस्फुट सिद्धांतामध्ये दिलेलं आहे. यामुळे या वेगवेगळ्या विषयावर काम करणे, संशोधन करणे खूप सोपे झाले. ब्रह्मगुप्त यांचे अजूनही योगदान आपल्याला बघता येते. ते म्हणजे क्षेत्रफळ असेल, परिघ असेल, घनफळ असेल, यांचे अचूक गणितीय सूत्र तयार करण्याचे आणि त्याचे व्यवहारात उपयोग करण्याचे तंत्र जगासमोर मांडले ते ब्रह्मगुप्त यांनी. त्यासोबत त्यांचं खगोलशास्त्रातील पायाभूत कार्य पाहिलं तर पृथ्वी ही गोल आहे हे सगळ्यात अगोदर त्यांनी सिद्ध करून दाखवलं. त्यानंतर गुरुत्वाकर्षण शक्ती असेल की जिचा वापर केल्यामुळे आपल्याला लक्षात येतं की पृथ्वीची जी रचना आहे त्यात सगळ्यात महत्वाची भूमिका ही गुरुत्वाकर्षण शक्ती, ग्रॅव्हिटेशन फोर्स ही निभावते. ग्रहणांचा अभ्यास असेल, गणितीय वर्णन असेल, या खगोलशास्त्रीय घटनांवर देखील ब्रह्मगुप्त यांनी खूप प्रकाश टाकला, ज्याच्यामुळे ग्रहण, चंद्रग्रहण, सूर्यग्रहण आणि वेगवेगळ्या प्रकारच्या ग्रहणांचा इतर ग्रहांवर, पृथ्वीवर होणारा परिणाम आणि यांचं अचूक गणितीय वर्णन लक्षात येऊ लागलं. भागाकार आणि शेष यावर सगळ्यात अगोदर विवेचन करणारे गणितीय तज्ञ म्हणजे ब्रह्मगुप्त होय. त्यांनी भागाकारामध्ये शून्याचा किती महत्वाचा उपयोग आहे याच्यावर विस्तृत वर्णन केलं. त्यामुळे भागाकार सारखी क्रिया करणे सोपे झाले. तसेच शेष असलेल्या गणितीय समस्यांचे निराकरण करणे देखील सहज सोपे झाले. ग्रहणाच्या गणनेतील महत्व लक्षात घेतलं तर चंद्र आणि सूर्यग्रहणाच्या वेळा अचूक मोजण्याचं तंत्र ब्रह्मगुप्त यांनी विकसित केलं. त्याच्यामुळे ग्रहण काल आपल्याला पुढे होणाऱ्या अनेक खगोलशास्त्रीय घटनांचा वेध आपल्याला घेता आला. गणिती व्यवहारातील उपयोग विचारात घेतला तर तो व्यापार असेल, जमीन मोजणी असेल, वेगवेगळ्या गणितीय समस्या असतील, या सगळ्यांसाठी ब्रह्मगुप्त यांनी मांडलेले सिद्धांत हे व्यवहारात उपयोगात येऊ लागले. म्हणून थोडक्यात असं म्हणायला हरकत नाही की ब्रह्मगुप्त यांचं जे योगदान आहे ते सैद्धांतिक नव्हे तर व्यवहारात खूप प्रभावीपणे उपयोगात आणले जाईल असे होते. यानंतर दुसरे गणितीय तज्ञ आमच्या देशात होऊन गेले ते म्हणजे आर्यभट्ट होय. आर्यभट्ट यांचे देखील गणितातील योगदान खूप मोठं असं आम्हाला दिसून येतं. त्यांनी दशांश प्रणालीचा विकास केला. डेसिमल सिस्टीमचा त्यांनी विकास करण्याचं काम केलं. आर्यभट्ट यांनी दशांश प्रणालीला प्रचलित स्वरूप प्राप्त करून दिलं. त्यांच्या योगदानामुळे दशांश प्रणाली ही वापरणे सोपे झाले. तसेच संख्या मांडणीसाठी स्थान मूल्य, प्लेस व्हॅल्यू या प्रणालीचा उपयोग आणि त्याचा विकास करण्याचं काम देखील आर्यभट्ट यांनी केलं. त्यांनी त्रिकोणमिती, ज्यालाच आपण ट्रिग्नोमॅट्री असं म्हणतो, तिचा विकास केला. साइन ही जी आपण संकल्पना गणितात वापरतो त्या काळी त्याला ज्या म्हटले जात असे, तर या साइनचा विकास देखील आर्यभट्ट यांनी केला. त्रिकोणमितीय संकल्पना विकसित केल्यामुळे अनेक गणिती क्रिया सोप्या झाल्या. कोनाचे मापन असेल, त्यावर आधारित सूत्रे असतील, यांचा विकास देखील करण्याचं काम आर्यभट्ट यांनी केलं. पाय चे अचूक मोजमाप हे जगासमोर मांडणारे पहिले गणित तज्ञ म्हणजे आर्यभट्ट होय. आर्यभट्ट यांनी पायची किंमत 3.1416 अशी अचूक मोजली की जी अनेक वर्षानंतर देखील आधुनिक गणितज्ञांनी देखील मान्य केली आहे की पायची किंमत ही 3.1416 ही अचूक आहे. आर्यभट्ट यांचं फक्त गणितात नाही तर खगोलशास्त्रातील योगदान देखील खूप महत्वाचं आहे हे आम्हाला दिसून येतं. पृथ्वी फक्त गोल नाही तर ती स्वतःभोवती फिरते हे सगळ्यात अगोदर आर्यभट्ट यांनी आपल्या ग्रंथात व्यक्त केलं. पृथ्वीच्या गोलतेची स्पष्टता त्यांनी केली की पृथ्वीचा आकार पूर्णपणे गोल नसून ती जॉइड आकाराची आहे. ग्रहणांची वैज्ञानिक मांडणी करण्याचं काम देखील आर्यभट्ट यांनी केलं. म्हणजे चंद्रग्रहण, सूर्यग्रहण, पृथ्वी आणि चंद्र यांचा संबंध, त्यासोबत सूर्याच्या स्थानामुळे होणारे वेगवेगळ्या प्रकारचे बदल हे अचूकपणे मांडण्याचं काम आर्यभट्ट यांनी केलं. आणि याच्यामुळे धार्मिक मिथकांपासून ग्रहणांचे खगोलशास्त्रीय स्पष्टीकरण हे जगासमोर आलं. सगळ्यांना लक्षात आलं की याच्या मागे काही धार्मिक मिथ्या नसून हे सगळं
खगोलशास्त्रीय घटना आहेत आणि त्या आपण समजून घ्यायला पाहिजेत. दिन आणि रात्रीचा अभ्यास असेल, 24 तासांचं चक्र असेल, ऋतूंचा अभ्यास असेल, ते आर्यभट्टांच्या योगदानामुळे सहज, सोपं आणि शक्य झालं. पृथ्वीच्या फिरतीमुळे दिवस रात्र होतात ही संकल्पना जगासमोर आर्यभट्ट यांनी सगळ्यात अगोदर मांडली. आर्यभट्ट यांचं इतरही क्षेत्रातलं योगदान आम्हाला दिसून येतं. त्यांचा प्रसिद्ध ग्रंथ म्हणजे आर्यभट्टीय ग्रंथ होय. या ग्रंथामध्ये त्यांनी खगोलशास्त्रावर विस्तृत असं वर्णन केलेलं आहे. त्याचसोबत गणितीय क्रिया देखील त्याच्यामध्ये व्यक्त केलेल्या आहेत. गणितीय सूत्रे असतील, खगोलशास्त्रांचं विवेचन असेल, अनेक प्रकारच्या ज्या आश्चर्यात टाकणाऱ्या खगोलशास्त्रीय घटना असतील, या सगळ्यांच्या बाबतीत मार्गदर्शन करणारा ग्रंथ म्हणजे आर्यभट्टीय ग्रंथ होय. यासोबत खगोलीय मोजमापाचं तंत्र म्हणजेच ग्रह, तारे, सूर्य यांचं अंतर, गती या सर्व क्रिया मोजण्याचं काम आणि मोजण्याची तंत्रे विकसित करण्याचं मोठं योगदान आर्यभट्ट यांनी केलं. याच्यासाठीचे मोजन सूत्रे त्यांनी तयार केली की जी आजच्या आधुनिक युगात देखील वापरल्यास अचूक तीच उत्तरे आम्हाला लक्षात येतात. एका वर्षामध्ये वार्षिक 365.258 दिवसाचे अचूक मोजमाप आर्यभट्ट यांनी केलं. एका वर्षाची लांबी ही 365.258 एवढे दिवस मोजले जाते हे जगासमोर आर्यभट्ट यांनी 7व्या शतकात मांडलं. यामुळे आधुनिक मापनाशी जवळपास तंतोतंत जुळणारे संशोधन आमच्या देशात झाले होतं हे आमच्या लक्षात येतं. अंकगणितीय प्रणालीतील प्राचीन भारतीय योगदान जर आम्ही लक्षात घेतलं तर आम्हाला असं दिसून येतं की दशांश प्रणालीचा प्रारंभ हा आमच्या देशामध्ये झाला. भारतीय गणितज्ञांनी दशांश प्रणालीचा विकास केला. आजच्या संख्यात्मक प्रभाव किंवा संख्यात्मक प्रणालीचा आम्ही जर विचार केला तर तिचा उगम आमच्या अंकगणितीय प्रणालीतूनच झालेला आहे. त्यासोबत शून्य आणि दशांश अंक, मोठ्या संख्यांची गणना हे करणं सोपं झालं कारण शून्याचा आणि दशांश प्रणालीचा शोध लागला. ब्रह्मगुप्त, आर्यभट्ट यांच्यामुळे गणितीय कार्यात शून्याचा वापर करणे सहज सोपे झाले. गुणाकार आणि भागाकार पद्धती असतील की ज्याच्यामध्ये अनेक प्रकारची जटिल सूत्रे होती, ती सहज सोपी करण्याचं काम आमचे प्राचीन भारतीय गुणाकार भागाकार तज्ञ आर्यभट्ट आणि ब्रह्मगुप्त यांनी केलं. 18व्या शतकामध्ये भारतात लघुगणक प्रणाली म्हणजे लॉगॅरिथमचा शोध लागला आणि ह्याच्यामुळे खूप मोठी क्रांती या ठिकाणी झाली आणि गणिती क्रिया करणे या लॉग टेबल्समुळे सोपं झालं. गणनाचे नवीन तंत्र यामुळे वापरण्यात आले आणि त्यासोबत पुढे बीजगणिताचा देखील या ठिकाणी प्रारंभ झाला. आर्यभट्ट आणि ब्रह्मगुप्त यांनी समीकरणे सोडवण्याच्या विविध पद्धती तयार केल्या. याच्यामुळे जे गणितीय समीकरणे होती ती सोडवणे, समजणे सहज सोपे झाले. जसे x² - 10x + 21 = 0 यासारख्या समीकरणाचं निराकरण करण्याची पद्धती या दोन गणितज्ञांनी या ठिकाणी समोर आणली. यानंतर प्राचीन भारतातील भूमितीतील योगदान जर पाहिलं तर आपल्याला लक्षात येतं की शुल्ब सूत्र या ठिकाणी त्यावेळेस उपयोगात होते. शुल्ब सूत्र हा ग्रंथ प्राचीन गणितज्ञ आणि त्यांनी दिलेल्या विविध भूमितीय तत्वांनी भरलेला आहे की ज्याच्यामध्ये त्रिकोण, चौरस आणि कंसाच्या क्षेत्रफळाची गणना केलेली आहे. त्याच्यामुळे ज्या गणिती क्रिया होत्या त्या सोप्या झाल्या आणि त्याच्यावरची जी गणना होती ती अतिशय सहजपणे लक्षात आली. यज्ञवेळीच्या घनफळ आणि परिघाच्या मोजणीचे सूत्र देखील आपल्याला या शुल्ब सूत्रामध्ये दिसून येतात. त्याच्यामुळे या प्राचीन भारतीय भूमितीतील योगदानामुळे जगाला गणिती क्रिया आणि मोजणी करणे सोपे झाले. जर आपण पायथागोरसचा प्रमेय पाहिला तर याच्यामध्ये त्रिकोणाचे प्रमाण दिलेले आहे. हा प्रमेय आपल्याला असं सांगतो की कर्णवर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग. हा पायथागोरसचा प्रमेय जो आहे याचा वापर भारतीय गणितज्ञांनी खूप हजारो वर्ष अगोदर केलेला होता. या ठिकाणी 5 हा कर्ण आहे तर 3 आणि 4 हे अनुक्रमे पाया आणि उंची आहेत. आणि याचे आलेले जर प्रमाण आम्ही पाहिलं तर 9 आणि 16 हे पाया आणि उंची म्हणजे 3 आणि 4चा वर्ग दाखवतात, तर कर्णाचा वर्ग 25 दाखवतो म्हणजे यांची बेरीज बरोबर येते.
कर्णवर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग हे पायथागोरसचं प्रमेय कितीतरी हजारो वर्षाच्या अगोदरही आमच्या गणितज्ञांनी मांडलेलं दिसून येते. त्यासोबत जर वर्तुळाच्या मोजणीचा प्रारंभ जर विचारात घेतला तर वर्तुळाचा व्यास, परिघ आणि क्षेत्रफळ मोजण्याचं तंत्र देखील आमच्या गणितज्ञांनी या ठिकाणी शोधून काढलेलं होतं. आर्यभट्ट यांनी पाय चे अचूक माप शोधून काढले, ते 3.1416 एवढे होते आणि आजही आधुनिक गणितज्ञांनी काढलेले पायचे मूल्य हे बरोबर तंतोतंत एवढेच जुळते. म्हणजे हजारो वर्षापूर्वी आमच्या देशात असलेल्या गणितज्ञांनी मांडलेले सिद्धांत हे आजच्या आधुनिक गणितज्ञांनी मांडलेल्या सिद्धांतांच्या अगदी तंतोतंत जुळणारे आहेत. भारतीय गणित आणि भूगोलातील योगदान जर पाहिलं तर गणित आणि भूगोल त्यावेळेस एकमेकांशी सहसंबंध असलेले दिसून येतात. भारतीय गणितज्ञांचा भूगोलावर खूप मोठा प्रभाव आपल्याला दिसून येतो. भूगोलातील स्थान असेल, निर्देश असेल, त्याची जी विकसित केलेली प्रणाली आहे ती भारतीय गणितज्ञांनी भूगोलाला विचारात घेऊन केलेली आहे. वसुंधरा, ध्रुवरेषा आणि भूमध्य रेखा यासारख्या संकल्पना त्यावेळेस विकसित झाल्या आणि गणिताच्या वापरामुळे ध्रुवरेषा निर्माण करणे, त्यामुळे भूमध्य रेखा सारख्या कल्पना अस्तित्वात आणणे आणि वसुंधरेचे मोजमाप करणे सहज शक्य झाले. पृथ्वीची गोलाई आणि सूर्याची गती यांची गणना मोजणे देखील याच्यामुळे सहज सोपे झाले. आर्यभट्ट यांनी सांगितलं की पृथ्वी गोल आहे आणि ती स्वतः भोवती फिरते. यामुळे ज्या भौगोलिक संकल्पना आहेत त्या अधिक स्पष्ट झाल्या आणि गोल ही संकल्पना गणितातून आलेली आहे, म्हणून गणित आणि भूगोल यांचा संबंध आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. गणिताचा खगोलशास्त्र आणि पृथ्वीच्या गणिताचे मापन करण्यासाठी देखील उपयोग झाला. पृथ्वीची गती जी आहे ती मोजण्यासाठी गणितीय सूत्रांचा उपयोग झाला. खगोलशास्त्रातील जे गणितीय तंत्र आहे ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ग्रह, चंद्राच्या गती आणि विविध प्रकारचे गणितीय माप याच्यावर आधारित सूत्रे आम्हाला दिसून येतात. म्हणजे गणिताचा उपयोग भूगोल आणि खगोलशास्त्रामध्ये अतिशय वेगळ्या पद्धतीने, उपयुक्त पद्धतीने या ठिकाणी झालेला आम्हाला दिसून येतो. संस्कृतमध्ये एक श्लोक आहे, तो श्लोक देखील गणिताचे महत्व या ठिकाणी वर्णन करतो. तो श्लोक असा सांगतो की संख्याबलम यथा लोके सर्वेषां क्रियासुच वेदशास्त्रेषु गणितम प्रधानम तत्र सर्वदा. म्हणजे या श्लोकाचा अर्थ असा होतो की तुम्ही जगात कुठे जरी गेले, कोणती क्रिया लक्षात घेतली, वेदशास्त्र लक्षात घेतले, तरी या सगळ्यांमध्ये गणित हे सगळ्यात प्रधान तंत्र आहे आणि त्याच्याशिवाय कोणतीही क्रिया आपल्याला करता येणे शक्य नाही. आजच्या या भागामध्ये आपण भारतीय ज्ञान प्रणाली आणि गणित या विषयावर चर्चा केली. धन्यवाद.